मंचातर्फे आपले शतशः आभार। तरी आजच्या कार्यक्रमासाठी 1966 साली कलगीधुऱ्याची ज्यांनी घटना लिहिली असे घटनाकार श्रीमान उद्योगपती जनता आर पाटील उपमुख्यमंत्री यांच्या शुभारंभाचा सत्कार झाला। असे सर्वांचे लाडके नथुरामबाई धुलगरे यांचं आगमन झाले। टाळीच्या स्वागत करते नथुरामबाई धुलगरे, आपण स्टेजवर बसण्याची कृपा करावी। मुक्काम पेन माजी सरपंच त्यांच्या कार्यक्रमासाठी गावावरून आलेले आहेत, तर त्यांनी स्टेजवर कृपा करावी। दत्ताराम मोडेकर कुणबी समाज बोरघर नंबर 1 ते सचिव यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। तसेच अशोक तामणकर रोहिणी मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। हे शाहीर तुकाराम मानकर यांचे शिष्य आहेत। तसेच जानू डोंगरे कुणबी समाज बोरघर ग्रुप नंबर 1 के मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांनी पण स्टेजवर येण्याची कृपा करावी। तसेच ज्याचं नावच उदय आहे नवीन सितारा सुरे चिपळे यांचे शिष्य आणि देवघरच्या आमच्या महाड तालुक्याची शान उदयजी चिपळे नवशाहीर यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। तसेच मानकर गोंचे वाडी राजाराम मानकर मुक्काम उसर यांनी पण स्टेजवर येण्याची कृपा करावी। तसेच आज फोटोग्राफर विनोद भाऊ आपले आलेले आहेत, त्यांचा पण शतशः आभार। तसेच रुद्रवडी गावचे सुपुत्र माणगाव तालुक्याचे रुद्रवडी हे विरुद्ध रुद्रवडी हा शक्तीसुराचा कार्यक्रम दोन्ही साईचे बादशाह असे त्याच्यामध्ये नाचलेले रमेश वातेरे या ठिकाणी आले, त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। तसेच रमेश मानकर मानकर गोवांची भाऊकी आहे उसरवाडी, त्यांनी पण स्टेजवर येण्याची कृपा करावी। थोडक्यात सांगायचं म्हटलं, मरावे पाली कीर्तिरूपी उरावे असे कैलासवासी शाहीर तुकाराम पांडुरंग मानकर यांचा गाव एक खेडेगावामध्ये मुक्काम पेन त्यांना भोपळीकर म्हटलं जातं उर्फ तळे तळ्याजवळ आहे। आणि त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला। तुकारामची परिस्थिती फार हलाखीची होती। घरच्या गरीब परिस्थितीमुळे अन्नाची पण मोत व्हायची। मामाच्या घरी लहानाचे मोठे झाले, भाकरीची पण वाटे अशी परिस्थिती होती। तरी ते लहानाचे मोठे मामाच्या घरी झाले आणि काही दिवसांनी मुंबईला आले। 1970 ला त्याने आपली नटराज नृत्य कला पथक त्याने कला एक स्थापन केली आणि हळूहळू त्यांना त्यावेळी शंभूराजू घराण्यातील कैलासवासी काशीराम कुमार यांचे पट्टे शिष्य गोविंद नामदेव बाजी पांडुरंग यांचे शिष्य शिवराम विठोबा पोपट तुकाराम हे 4 सुपुत्र बाजी पांडुरंगच्या उजवी जन्माला आले। आणि त्यातील मुख्य म्हणला तर शिवराम बुवा मोठे चाळीचा चालक विठोबा वाजवणार आणि कोरेशला म्हणला तर पोपट बुवा उत्कृष्ट आवाज आणि छोटा तुकाराम मानकरांनी ज्याने कड्यामध्ये पाऊल टाकलं 1970 ला तिथे कधी त्याने ओळख पाहिलेलं नाही। लहान मोठे आपल्या घराण्याचा कुठले आहे तो शक्तिवान जरी असला तरी त्याच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय ते कधी पुढे जात नव्हते, कुणाला डावळलेलं नाही। तरी आज आपण त्या निमित्ताने त्यांची 4थी पुण्यतिथी आहे। तरी तुकाराम मानकर यांनी सुद्धा गुरु कसा असावा तर त्याप्रमाणे बाजी पांडुरंग जसे गुरु होते तसे गोविंद नामदेव यांना सुद्धा त्यांनी गुरुमास्थाने मानलेलं होतं। आणि शाहीर तुकाराम मानकर आपल्यातून 27 जून 2021 रोजी आपल्यातून निघून गेलेले आहेत। आणि त्यांच्या पश्चात दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची धर्मपत्नी गुलाबताई ह्या त्यांच्या बरोबर गेल्या आणि त्यांच्या पाठीमागे
त्यांचे चिरंजीव आहेत ब्रह्म विष्णू महेश आणि त्यांच्या सुना नातवंड असा त्यांचा परिवार आहे. आणि त्या चौथ्या पुण्यतिथी निमित्तानं आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर आमचे सर्व आमचे आधारस्तंभ ज्यांच्या चरणाचं ज्यांनी आम्ही दर्शन घेतो असं नंदुरबाई सोनगडे, सुरेश देवडे व्यासपीठावरील सर्व मंडळींना विनंती करतो की दीपक प्रज्वलन करून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. दीप प्रज्वलन या ठिकाणी चालू आहे. अशा भाव स्मृतीची उजळ या ठिकाणी या देवतांच्या चरणी अर्पण करण्यासाठी सर्वांनी उभं राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आणि या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी आपण सज्ज व्हायचे. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून अंतही या ठिकाणी माझ्या गुरुवर्यांना एक दीप ज्योत म्हणून या ठिकाणी माझ्या अंतरी कवितेतून एक सुंदर अशी ओळ. दीप प्रज्वलनाने दिव्य ज्योत दीपत राहते. दीप प्रज्वलनासाठी आपण उभे आहोत. त्याचबरोबर माझ्या या गुरुवर्यांसाठी सर्वांच्या या देवतेसाठी अशा शब्दांची उजळ या ठिकाणी मी वाहतोय. दीप प्रज्वलनाने दिव्य ज्योत तेवत राहते. दिव्य प्रज्वलनाने दिव्य तेवत राहते. मानकर गुरुवांच्या स्मृती व भावफुलांची उजळ वाहत असताना मन भरून जाते. तेजस्वी मूर्ती पाहून अंत दाटून येते. अंतरी मन आमच्या शिष्यांचं या ठिकाणी भरून जाते. नाव घेताच मानकरांचे अश्रू नैनाने सर्व शिष्य गणांचे अश्रू गंगा वाहत राहते. आणि अशाच महान विविधतेला या ठिकाणी सर्व शिष्य गणांच्या वतीने आणि सर्व रसिक माय बाबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अशाच या विभूतीचे नाव घेताच मानकरांचे अश्रू नैनाने शिष्य गणांची अश्रुगंगा वाहत जाते. आणि भावफुलांच्या मनात हृदय अंतरी मानकरांच्या शुभ शब्दांचे आज ओझळ आणि खऱ्या अर्थांच्या गीतांची आणि नैनांच्या आणि त्या शब्द सुंदांची या ठिकाणी जोड अंतरी या ठिकाणी शिष्यांच्या मणी रुजून राहते. मणी रुजून राहते. मणी रुजून राहते. धन्यवाद. का परेला चालू आहे. परेला परेला 2 मिनिटं.
आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आले की ज्याने शूटिंगच्या कॅसेट असू दे, गिफ्ट कंपनी असू दे, कुठली असू दे, तळागाळातील लोकांना की त्यांनी कॅसेट रूपाने ज्यांनी संगीत दिलेले आहे असे आमचे मानकर बोलताना आर डी बर्मन बोलायचे, असे अनिल गावडे उत्कृष्ट ढोलकीपटू, त्यांनी बरेचशा मुलांना शेकडो त्यांचे शिष्य आहेत, उत्कृष्ट ढोलकीपटू अनिल गावडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या कडे त्यांचं स्वागत करायचं आहे. अनिल गावडे साहेब आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. तिकड नाही यार
तसे मुंबई मंडळाचे सचिव श्री सुधाकर मास्कर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पण टाळ्याच्या स्वागत करायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर मास्कर साहेबांनी स्टेजवर बसायचं. मुंबई मंडळाचे सचिव सुधाकरजी मास्कर साहेब आपण चांदपडला होत आहे. चरणी लावी तुकाराम श्रद्धा वाटत मनोभावे सूर्या चंदू लागती ही पाया निश्चितीने आठवीत तुझी थोर माया. गुरुवर त्यांची श्रद्धा होती म्हणून कैलासवासी बाजीराव मुंडे यांचं निधन 20 फेब्रुवारी 1999 साली झालं. नंतर 20 फेब्रुवारी 2000 साली बाजी महंत पुतळ्याचा अनावर करण्याचं ठरलं. त्याच्यामध्ये सुद्धा जिवंत असताना त्रास झाला तो झाला, मृत्यूनंतर पण काही लोकांनी त्रास दिला. बाजी महंतचा पुतळा वेळेवर द्यायचा नव्हता म्हणून विरोधकांनी डाव आखला होता. तर त्यासाठी सुद्धा आम्हाला कैलासवासी गोविंद लाडबुवा सोनगरे साहेब यांनी मुळातच सहकार्य केलं आणि 4 दिवस अगोदर 17 तारखेला आमच्या हातात पुतळा 20 तारखेला पुतळा बसायचा होता आणि त्यावेळी सुद्धा पुतळ्याचं अनावरण सोनगरे साहेब यांच्या हस्ते झालं. तरी आता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तरी मानकर बुवांनी वेगवेगळ्या पद्धतीनं जसा आपल्या गुरुवर्यांना मान दिला असा शक्तीवर्यांना सुद्धा मान दिला. आपले सहकारी काहींना कळेचं सुद्धा म्हणजे कळेचं देणं घेणं नसतं परंतु त्यांची श्रद्धा होती. कुठल्याही पक्षाचा असो तर जातीने कुठली अपेक्षा न करता ते कार्यक्रमाने तरी आपण आता आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. तरुण ज्यांनी 1966 साली कलगी तुऱ्याची ज्यांनी घटना लिहिली असे कलगी तुऱ्याचे घटनाकार श्री नथुरामबाई सोनगरे उद्योगपती यांचा सत्कार करतील. आमच्या हरिवंश कला पथकाचे माजी अध्यक्ष आनंदजी भाईदे साहेब. आनंदजी भाईदे शेखर हे म्हसळा तालुक्यातील आगरवाड्याचे सुपुत्र आहेत आणि मानकर बुवांचे जुने शिष्य आहेत. समोर बघा. तसे उत्कृष्ट ढोलकीपट्टू शक्तीवर असो किंवा तुरेवर असू दे, कुणाची ढोलकी नाही नावायची तर चिपळे साहेबांना बोलतो, नाच असो तमाशा असू दे, तरी त्यांनी एक उत्कृष्ट
आपल्या गावाची आपल्या शिष्यमंडळीची सेवा केलेले आणि मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष ते यावेळी कैलासवासी तुकाराम मानकर यांचा 20 फेब्रुवारी 2025 रोजी पुतळ्याचं अनावरण झालं. तर त्यांना एक भेटवस्तू म्हणून एक ट्रॉफी देण्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुनील इंगावळे आमच्या आलो नृत्य कला पथकाचे अध्यक्ष यांच्या शुभ असते त्यांचा मी सत्कार होता स्वीकार करायचा आहे. तेवढे आठवण म्हणून ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ त्याचा स्वीकार करायचा. तसे जे आम्हाला कॅसेट कुठेही असू दे तरी आम्हाला सहकार्य करणारे उत्कृष्ट ढोलकीपट्टू आणि ढोलकीवाल्यांच्या बापाचे बाप असे अनेक गावड्यांचा सत्कार करतील राजाराम रणपिके त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देत आहोत. ते 20 फेब्रुवारीला गावी हजर नव्हते. हॅलो. तसे महाराष्ट्राचे मानकरीचे सिंगर ठाकूर साहेब डॉक्टर ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले कृपया करून व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. त्यांनी गर्व महाराष्ट्राचा याच्यामध्ये सुद्धा गायलेला आहे. तरी डॉक्टर ठाकूर यांचा सत्कार करतील आमचे संतोष पारधुळे. समोर तसे गावावरून आले रोहिणी गावचे श्री अशोक तामणकर रोहिणी मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांचा सत्कार करतील नथुराम चोरगे. समोर बघा समोर बघा समोर बघा 2 मिनिटं. ओके डन. शाहीर उदय टिपडे त्यांचा सत्कार करतील हरिचंद्र इंगावले. ते येऊन तर बाहेर गेलेले आहे. विनोद धांडे फोटोग्राफर त्यांचा सत्कार करतील संदीप पारधुळे. फोटोग्राफर तसे गावावरून आले पेनगावचे सुपुत्र माजी सरपंच रामबाबू धवळ त्यांना पुष्पगुच्छ देतील आमचे ढिंगणकर एकनाथ ढिंगणकर. समोर 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 2 मिनिटं. ओके डन. तसे पूर्वी समाज बोरगर नंबर 1 के सचिव दत्ताराम मोडेकर यांचा सत्कार करते हरिचंद्र इंगावले. पूर्वी समाज बोरगर ग्रुप नंबर 1 के अध्यक्ष जानू डोंगरे यांचा सत्कार करतील रमेश आंबेकर.
तसे मानकर कुळाचे वारीस पुसरचे सुपुत्र राजाराम मानकर यांचा सत्कार करतील चंद्रकांत तांदळेकर. रमेश वाचेरे कुजरवडीचे सुपुत्र त्यांचा सत्कार करतील आणि दुलभ. रमेश मानकर यांचा सत्कार करतील बाळा फुटक. आमच्या हरित पथकाचे सचिव विलास चौरे. तसे माणगाव तालुका उपाध्यक्ष राजू पालकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार करतील सचिन खाडे. तसे मानकर बुवाचे प्रत्येक शिष्य श्री पवन म्हाडिक या ठिकाणी आलेले उत्कृष्ट भजनी बुवा आणि उत्कृष्ट शाहीर या ठिकाणी आलेले आणि त्याने हरिओम नृत्य कला पथकासाठी बोलत्या पुतळ्यासाठी 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील इंगावले. कैलासाची लोकशाही तुकारामभाऊ मानकर यांचा पुतळा अनावरणाचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला, या कार्यक्रमासाठी ज्या मंडळींनी आम्हा मंडळींचा देणगी रूपाने जो हातभार लावला त्या मंडळींचे या ठिकाणी आम्ही सविस्तर नावे वाचतो. त्याप्रमाणे श्री अशोकजी वानप साहेब यांच्याकडून 21,000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच शाहीर ज्ञानदीप गोविंदकर यांच्याकडून 10,000ची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर श्री हनुमान विजय नृत्य कला पथक धामांचे रेवालेवाडी जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 6,000ची देणगी आलेली आहे. तसेच बालगोपाल नृत्य कला पथक नामदेवाडी दोडवली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 5,555 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच मौजे शिरोली रामकास मंडळ मुंबई यांच्याकडून 5,555 रुपयाची देणगी आलेली आहे. कालकाई नृत्य कला पथक नाच मंडळ काकलकोण तालुका मानगाव जिल्हा रायगड यांच्याकडून 5,051 रुपयाची देणगी आलेली आहे.
दाखवनाथ नृत्य कला पथक तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री गावडी कर्जाई भावडी नृत्यकला पथक तालुका महाड जिल्हा रायगड यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर नवनाथ मित्र मंडळ वावले खाजनवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री देव पिंपलनाथ कलामंच मुंकाल वेर्णेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच आता या ठिकाणी सन्मान झाला ते शाहीर पवन कानू महाडिक तालुका माणगाव जिल्हा रायगड यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री नथुराम बालाजी मोंडे मुक्काम पेन तले तालुका माणगाव जिल्हा रायगड यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री भानुदास कानू नागती यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. मुक्काम आगरवाडा तालुका म्हसळा जिल्हा रायगड. त्याचबरोबर मौजे अली मोंडे अली मुंबईकर मंडळ मुक्काम पेन तले तालुका माणगाव जिल्हा रायगड यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर श्री भोलेनाथ नृत्य कला पथक मंडळ मुक्काम साकरोली गोवळवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. तरीही जी आताची नावं लागली ती 5000च्या वरील देणगीदारांची नावे या ठिकाणी आम्ही वाचले. त्याचबरोबर यानंतर 2000 1500 असे अनेक आपल्याला देणगीदार आपले. तरी या सर्व देणगीदारांचे हरिओम नृत्य कला पथक मंडळ यांच्या वतीने आम्ही सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर पुढील सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांना मी विनंती करू आपण घ्यायचं आहे. तसेच आता या ठिकाणी जी नाव वाचले ही मंडळी जर या ठिकाणी हजर असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हनुमान नृत्य कला पथक धामणशेर रेवाळेवाडी, बाळगोपाळ नृत्य कला पथक नांदेवाडी दोडवली तालुका गुहागर, म्हणजे शिरवळी ग्रामस्थ मंडळ. त्यांचा सत्कार करतील नथुराम जोरगे शिरवली ग्रामस्थ मंडळ. आणि दुलभ यांचे शुभ असते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. $5555 मंडळ दिलेले आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. कालकाई नृत्य कला पथक माणगाव, दाखवनाथ नृत्य कला पथक गुहागर, गावदेवी कर्जाई देवी नृत्य कला पथक, नवजवान मित्र मंडळ मुक्काम दाभोळ कर्जाई. तरी दाभोळचे सुपुत्र सचिन खाडे यांचा सत्कार करतील राजाराम रणपीचे. 5001 यांनी देणगी दिलेली होती. नवनाथ मित्र मंडळ वावळे खाजनवाडी राजापूर. आमच्या मंडळाचे सचिव सूर्य साहेब यांचे शुभ असते त्यांचा सत्कार करतो. पिंपळनाथ कलामंच वेर्णेश्वर यांनी 5001 रुपयाची देणगी दिलेली आहे. हरिओम नृत्य कला पथक त्यांचा सदस्य ऋणी आहे.
नथुराम बाळाजी मुंडे त्या ठिकाणी आल्याचे भानुदास कानू नागती मुंडेवाडी मुंबईकर मंडळ मुंडेवाडीचे कोण आहेत का? भोलेनाथ नृत्य कला पथक मंडळ साकळोली बोरवाडी विजय शिंदे शिरोली ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांनी त्यांचा सत्कार करतील. रमाकांत रेवाळे रमाकांत जावळे यांचा सत्कार करतील. समोर 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 थोडासा थोडेसे समोर समोर नितीन मास्टर या ठिकाणी आलेले आहेत. हरी अपराध यांच्या शुभ हस्ते त्यांचा मी सत्कार करत आहोत. हरी अपराध नितीन मास्कर यांनी स्टेजवर यांची कृपा करावी. हरी अपराध हे मानकर बोलचे शिष्य असून त्यांचे छोटे व्याय आहेत. शिरवली गावचे सरपंच सचिनजी कदम त्यांचा सत्कार करतील. संदीप पारदळे हॅलो, नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी कार्यक्रमात संपूर्ण मंडळी थोर मंडळी आलेली आहे. स्वर्गीय तुकाराम मानकर यांच्या जोडीचे एक माणूस या ठिकाणी आहे आणि आता आपल्या गुरुस्थानी असे चंद्रकांत गायकवाड महाड कोसबीवाले बुवांसाठी बुवांच्या सोबत असताना तो काळ त्यांनी मेहनत घेतली आहे आणि असा एक आमचा माणूस आहे की त्यांचा आम्ही सत्कार नाही का नाही करावा. सोडकर साहेबांना विनंती करते त्यांना सत्कार करायचा. चंद्रकांत भाऊ सर्वात आमचे जुने आणि कुठे असतील सर्वांना गीत देऊन देणार असे चंद्रकांत बुवा महाड कोसबीवाले. हा सत्कार फार मोठा आहे. भविष्यात माझं भेटी नाही भेटतील पण सोडकर वाहून असं होते. फोटो चांगला आहे बघा. फोटो आवाज नाही दिसत. चोवीस 12/1993 रोजी RTIचे
एक महान कार्यकर्ते रामदासजी आठवले यांच्या शुभास्ते साहित्य संघ मंदिर येथे त्यांचा भुवनचा सत्कार झाला आणि तिथून महाराष्ट्र भूषण ही त्यांना पदवी मिळाली पहिली. नंतर त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाहीर साबळे यांच्या हस्ते 22/4/2004 रोजी त्यांचा साहित्य संघ मंदिर येथे सत्कार झाला. तसेच आपले रायगड रत्नागिरीचे खासदार आनंदजी गीते यांच्या शुभ हस्ते 2017ला त्यांचा सत्कार झाला. आणि भुवानी अनेक खुदं घुसवलेली आहेत, अनेक पदं घुसवलेली आहेत. बुवा 1970 पासून त्या कलेमध्ये आले, त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. बरीचशी शिष्यमंडळी केली. आम्ही चंद्रकांत गायकवाड, सूर्यकांत साडेकर, शेनाळवाले आम्ही त्यांच्याबरोबर 95 पासून होतो. तसे आमचे ढोलकीवाले लक्ष्मण जंगम हे सुद्धा 95 पासून बुवांबरोबर होते. कला ही जीवनाची सावली आहे. आम्ही गीतकार होतो. बुवांना कलेच्या माध्यमातून काही कमी पडून दिलेलं नाही. आणि 1996ला बुवामध्ये बाजीबुवाचा सत्कार करायचा. त्यावेळी बाजीबुवा मोठे म्हणायचे होते. बाजीबुवा म्हटले माझा सत्कार नको, पहिला गोविंद नामदेवचा सत्कार व्हावा. म्हणून 22 जुलै 1996 रोजी गोविंद नामदेवचा ही साहित्य संघामध्ये आम्ही सत्कार केला. नंतर 1997 रोजी यांचा सत्कार केला. तसेच आमच्या कार्यक्रमाला मान देऊन आलेले बापू रंगेले घराण्यातील रंगलेले शाहीर मधुकर पंधरे साहेब यांच्या टाळ्यांच्या गटात स्वागत करायचं आहे. तरी आमचे संतोष पारदळे यांच्या शुभ हस्ते त्यांना आम्ही पुष्पगुच्छ त्यांना स्वीकार करायचे. हे तुषार साहेब तुषार पंधरे यांचे वडील आहेत. तसेच गेल्या वर्षी 20 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही 4-5 माणसं बाजीरावांच्या पुण्यतिथीला गेलो होतो. आणि ते ग्रामस्थ मंडळ, नटराज नृत्य कला पथक, पेंजन नृत्य कला पथकातील काही लोकांना बोलवले आणि भुवनचा पुतळा उभारायचा असा आम्ही मनाशी निश्चय केला. आणि रात्रंदिवस ज्या माणसाने, ज्या आमच्या शिष्यमंडळीने, आमच्या सहकार्याने जी मदत केली त्याची नावं घेत आहेत. श्री आनंदजी भाईजे, सुनील लिंगावले, संतोष पारदळे, संदीप पारदळे, राजाराम रणपिसे, अनिल भुडक, नथुराम तोरगे, राकेश मानकर, रमेश आंबेकर, सचिन खाडे, उदय नागती, आर्या अपराध, हरिचंद्र इंगावळे, वसंत शिंदे, पवन महाडिक, बाळा फुटक, महेश मानकर अशी मंडळी ज्यांनी जवळजवळ गेल्या दिवाळीपासून त्यांनी सुरुवात केली. आणि निश्चय होता त्यांचा की भुवनचा पुतळा बसवायचा. आणि जे कार्य केलं मुलाने की 3 महिने सातत्याने त्यांनी काम करून भुवनचा पुतळा अनावरण केलं. न भूतो न भविष्यतो. आपल्या कलगीतुऱ्यामध्ये टोटल 12 पुतळे बसलेले आहेत. त्यापैकी उत्कृष्ट म्हटलं सोनगरभुवानी जवळ त्यांच्या हस्ते बरेचशा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. तर मानकर भुवनच्या पुतळा बसवायला सुद्धा आम्हाला तिचा विरोध आला. हा पुतळा तुम्ही कसा बसवताय? आम्ही म्हणून 12 गावचे 12 जण आहोत, आम्ही खेडे आहोत आणि मानकर भुवाचे एकनिष्ठ सहकारी त्यांचे आहोत. आणि शिष्यमंडळी येऊन आम्ही हा पुतळा बसवणार आहोत, तुम्ही कसा बसवणार? पैसे कुठून आणणार? म्हणून पैशाची काळजी करू नका, फक्त ग्रामस्थांचा आम्हाला सहकार्य पाहिजे. त्यासाठी आम्ही 5 मिनिटं गावाला जाऊन आमच्या पोरांनी जाऊन मीटिंग घेतली आणि तिथे सांगितलं की बाजीबुवाचा जो पुतळा बसलेला आहे त्याला विरोध झाला तो झाला. तुकाराम बुवांना जिवंत असताना तुम्ही विरोध केलात आणि मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा मृत्यू होऊन 3.5 वर्षानंतर तुम्ही त्रास देते, बरं वाटत नाही. तर तिथून आम्ही सर्वजण
बाहेरगावचे 12 जण जाऊन ते पुतळ्याचा आम्ही 20 फेब्रुवारी 2025 रोजी अनावरण केलं. त्यावेळी आमचे सोनकर्णी साहेब हजर होते. तरी आमचे मित्र श्री चंद्रकांतजी साळवी या ठिकाणी आलेले आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी इंगावळे यांच्या शुभाशी त्यांचा सत्कार करीत आहोत. गुरु गणपती घराण्याचे शाहीर त्यांचा सत्कार करीत आहेत आमच्या हरिओम नृत्य कला पथकाचे अध्यक्ष सुनीलजी इंगावळे. तरी भुवनच्या पुतळ्यासाठी मी रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली, जवळजवळ वर्षापासून अध्यक्ष ते खजिनदार ते सेक्रेटरी ते सर्व आमच्या पैशाचं काम पाहिलं आणि त्यांनी उत्कृष्ट तऱ्हेने काम करून पाडलं. त्यांचा सत्कार करतील आमचे श्री सुरेश दिवडे यांच्या शुभाचे सुनील इंगावळे आमच्या हरिओम नृत्य कला पथकाचे अध्यक्ष. प्रकाश आगरी तसेच नथुरामदार फुले नथुराम चोरगे हे बोलत होते आणि आपले दिनेश भोसले अशी त्रिकूट चंद्र होतं आणि मानकर होता कार्यक्रम कुठे असला जवळजवळ 10 करोड त्यांच्या पाठीशी आहेत. राजाराम रणपिसे आमचा संतोष पागळे सुनील इंगावळे आनंद भाईबे असे 101 आमचे आवाजातले शाहीर ते तुकाराम गोळच्या पश्चात सुद्धा आमचे बाळा कुटक उदय नागती आपली नटराज नृत्य कला पथक पेंढा नृत्य कला पथक भुवनच्या पश्चात सुद्धा 1 नंबर 2 नंबर स्पर्धेमध्ये अजून सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतात. तरी एक सांगायचं कला ही जीवनाची सावली मानवे परी 300 रुपये उरावे. तरी आज भुवनची 4थी पुण्यतिथी आहे आणि आलेल्या पाहुण्यांना विनंती करतो की आम्हाला मुलाचं सहकार्य करावं. तसेच जानू डोंगरे कुंडी समाज बोरघर ग्रुप नंबर 1 मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी त्यांना नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिओम नृत्य कला पथक आणि त्यांच्याच आज 4था स्मरणात आपण या ठिकाणी आज असे कैलासवासी शाहीर तुकाराम मानकर साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. या मंडळाचे अध्यक्ष इंगावले साहेब 1966 शक्तीपुराची ज्यांनी घटना लिहिली असे आपले ज्येष्ठ आणि शिष्ट वरिष्ठ नथुरामबुवा गुरु गणपती घराण्याचे सर्व चिबडे सर इतर घराण्यातील मंडळी गावणी अध्यक्ष महिला आलेले आणि जमलेले रस्सी बांधव आज आपण मानकर बुवांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी हजर झाले. त्या सर्वांचे स्वागत करून मानकर बुवांनी 1975 पूर्वी मला वाटतं 72 मंचावर पहिलं पाऊल ठेवलं असं मला म्हणावं लागेल आणि तिथपासून ते आज शेवटपर्यंत ते कधीच मागे त्याने वळून पाहिलं नाही आणि ती कला त्यांनी लोकांसमोर आजमावली आणि ती सादर केली. त्याचं मोल वेगळ्या पद्धतीने होतं. आज जे त्यांचे शिष्यगण या ठिकाणी जमा झाले ते त्यांच्या विचारसरणीला मान देऊन आणि त्यांच्या कलेला महत्त्व देऊन ती त्यांना ती आजमावली. त्याच्यामुळे त्यांचा भक्तगण एवढे आज त्यांच्या पाठी उभे आहेत आणि मी जास्त काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही. आणि त्यांनी जे काही केलं याचा आदर ठेवून आणि त्यांचा वारसा पुढे जाऊन आपण साऱ्या मंडळींनी पुढे जाण्याची शुभेच्छा देतो.